जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, सध्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक असे वातावरण निर्माण झालेले आहे की कोणी उठावं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काहीतरी बोलावं किंवा काहीतरी लिहावं किंवा जे मनाला येईल ते बोलावं किंवा मग साधू संतांविषयी काहीतरी अपशब्द बोलले जावेत किंवा बोलतायत असे सध्याचे वातावरण अस्तित्वात आहे. परंतु नेमकी परिस्थिती काय आहे आणि याला कारणीभूत कोण आहे हे तुम्ही तुमच्या परीने समजून घ्यायला हवे. आता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत महंत साधू होऊन गेलेले आहेत, जसे की रामदास स्वामी असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, संत चोखामेळा असतील, गोरा कुंभार असतील, नरहरी महाराज असतील, त्यानंतर संत जनाबाई असतील, सखुबाई असतील, अनेक कान्होपात्र असतील, असे अनेक संत होऊन गेले. आणि त्याच काळामध्ये शूरवीर होऊन गेले, जसे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, शाहू महाराज, त्यानंतर राजाराम महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, हे अशा अनेक शूरवीरांनी महाराष्ट्र गाजलेला आहे. त्याच्यामध्ये काही जातीवादी वातावरण निर्माण झालेलं आहे. हा म्हणतो तो त्या जातीचा आहे, तो जाती हलक्या प्रकारची आहे, हा ब्राह्मण आहे, तो मराठा आहे, यांच्यामध्ये ही स्थिती निर्माण झाली. परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही विचार करा, मध्ययुगीन काळामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये बाबर, हुमायूं, अकबर यांची सत्ता होती, त्या काळामध्ये अस्तित्व निर्माण असं झालं, असा एक उदय महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. आणि तो उदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय. आणि संतांच्या त्या काळामध्ये ज्या कामगिरी होत्या, त्या कामगिरी हिंदुत्व किंवा आपला स्वधर्म टिकवण्याचा प्रयत्न ते करत होते. अशाच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांनी या धर्माचं रक्षण करण्याचं कार्य हाती घेतलं. त्यावेळेस जे काही कार्य केलं ते कार्य उल्लेखनीय असं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी ह्या विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र करीत पूर्ण जे काही मराठा, ब्राह्मण, बहुजन समाज जे काही असतील, सर्वांना एकत्रित करून या महाराष्ट्राच्या भूमीच्या रक्षणासाठी त्यांचं एक अस्तित्व निर्माण केलं. मग आजच का समाज विखुरत चाललेला आहे, त्याची कारणं काय आहेत, त्यामागचा हेतू काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता जी बुवाबाजी सुरू झालेली आहे ती कुठल्या प्रकारची आहे? पूर्वीच्या संत लोकांनी, महंतांनी जे कार्य केलं, काही काळापूर्वी स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये गजानन महाराज झाले, स्वामी समर्थ झाले, साईबाबा झाले, यांनीसुद्धा जे कार्य केलं ते उल्लेखनीय कार्य असं आहे, अलौकिक असं कार्य आहे. मग आताचे संत महंत किंवा जे बुवाबाजी याला जी खतपाणी घातलं जातं त्याला कारणीभूत कोण आहेत? जसे आजच्या काळामध्ये खरात महाराज, त्याच्यानंतर ते इब्राहिम भाई, जे कोणी महाराज आलेत, अशा लोकांना कोण सपोर्ट करत आहे? आणि हा बुवाबाजीचा प्रकार का वाढत चालला? पूर्वीच्या काळामध्ये जे संत महंत होते हे
प्रसिद्धीपासून आणि सर्वसामान्य लोकांपासून दूर राहायचे, लोकांचं कल्याण करायचे नाही अशातला भाग नाही. संत गजानन महाराज घाणेरड्या वस्तीमध्ये राहायचे आणि त्या ठिकाणावर राहून जे सर्वसामान्य लोक होते, जी पब्लिक सिटी होती, ती त्यांनी त्या पब्लिक सिटीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आणि आपलं कार्य केलं. मग आज अशोक खरातसारखे महाराज उदयाला आले, आणखी कोणते महाराज इब्राहिम भाई वगैरे असे काही लोक आले आणि काहींनी नावं बदलून हिंदू नावं धारण केलेत आणि बुवाबाजी करायला सुरुवात केली. मग असे कितीतरी लोक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अस्तित्वात आहेत. त्यांना शासनाने आळा घालायला पाहिजे. जे कोणी लेखक जसे छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, समर्थ तुकाराम महाराज यांच्यावर जे लिखाण केलं जातं, या लिखाणाला माझं काय म्हणणं आहे की एक कमिटी स्थापन करायला पाहिजे. कुठलंही पुस्तक छापण्यापूर्वी अगोदर त्या कमिटीकडे गेलं पाहिजे. त्या कमिटीमध्ये जे लोक आहेत त्या ठिकाणी सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक असायला पाहिजे. त्यांच्या निदर्शनातून ते पुस्तक मग छापखान्यामध्ये जायला पाहिजे. कुणी उठायचं, छापखान्यामध्ये पुस्तक छापायचं आणि त्याला मार्केटमध्ये आणायचं आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्या पुस्तकाला एक वेगळं वातावरण निर्माण होऊन जातं. आणि आता काँग्रेट गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकामधून जो वाद अस्तित्वात आला, ते 88ला भले लिहिल्या गेला असेल, परंतु त्याचा वाद आज अस्तित्वात आला. किंवा जे कोणी पुस्तकं विवादित निर्माण होतात, त्या पुस्तकाला छापण्यापूर्वी त्या कमिटीच्या माध्यमातून, जसा सेन्सर बोर्डामधून एखादा चित्रपट बाहेर पडतो आणि तो चित्रपट मार्केटमध्ये आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी सेन्सर बोर्डाची कमिटी जी काही असते ती त्या चित्रपटाची पाहणी करते. पाहणी केल्यानंतरच त्या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं जातं, प्रसारित केलं जातं. तसंच या प्रत्येक पुस्तकाच्या लिखाणापूर्वी त्याची तपासणी होणे गरजेची आहे. त्याच्यावर बारकाईने कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे चेकिंग व्हायला पाहिजे त्या पुस्तकाची. त्याला कायद्याने असे बंधन यायला पाहिजे की कुठले मुद्दे आवश्यक आहेत, कुठले नाही आहेत. कुणी उठायचं एखाद्या महापुरुषाविरोधात बोलायचं, कुणी उठायचं एखाद्या संताविषयी बोलायचं, कुणी उठायचं एखाद्या कार्यकर्त्याविषयी बोलायचं. म्हणजे हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे. जेणेकरून समाजामध्ये विकृतपणा निर्माण होईल आणि कुठल्याही स्टेजवर भाषण करताना ते ज्ञानेश महाराज असो किंवा कुणी असो, त्याला कुठलाही भले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं संविधानाच्या आधारे, तरी कुठल्या व्यक्तीला एखाद्या संत, महंत, पुरुष, जो कोणी महापुरुष असेल त्याच्या विरोधात बोलता येणार नाही. तो ज्ञानेश महाराज काय बोलतोय माहिती आहे का? म्हणे एवढीशी लंगोटी घालून तो कोण स्वामी समर्थ वगैरे काय, असं म्हणजे ही बोलण्याची पद्धती नाही आहे ना. तो जरी पत्रकार असला त्याने असं बोलायला नाही पाहिजे ना त्या ज्ञानेश महाराजने. तो पण हिंदू आहे ना, त्याच्या डोक्यात काय भुसा भरला का ज्ञानेश महाराजच्या? त्याला ज्ञानेश नाव मिळालं म्हणजे तो काही ज्ञानेश्वर झाला नाही आहे. ज्ञानेश्वराची बरोबरी करण्याची त्याची पात्रता तर पाहिजे ना. आपण एका वर्तमानपत्रामध्ये कार्य करतो म्हणजे काही लय मोठा तीर मारला नाही त्याने. किंवा ते अशोक राणा काय ते जिजाई प्रकाशनमार्फत पुस्तक छापलेत त्यांनी, काय ते बोलतो ते, म्हणजे एक इतिहास संशोधक किंवा मूर्ती संशोधक असला म्हणजे त्यांनी कुठलं भाष्य करायला नाही पाहिजे ना. आपली हिंदू संस्कृती कशी जतन करायची, कसा त्याचा ठेवा जतन करायचा हे बघायला पाहिजे ना. आंब्याने मूल होतं म्हणजे आंब्यानं मूल होत नाही, त्याला रासायनिक प्रक्रिया आयुर्वेदिकाचं सहकार्य करून तो आंबा दिला जायचा पूर्वीच्या काळामध्ये. आंबा दिला म्हणजे काय, ते आंब्याच्या फळाने मूल होत नसतं. तुम्ही जरा डोक्याचा भाग वापरा.
आजकाल जे गोळ्या औषधाने जे मुलं होते ते काय त्याच पद्धतीनं होत नाहीत. नुसतं गोळ्या दिल्याने त्याचे नियम पाळावे लागते, पथ्य पाळावे लागते, त्याला काही डॉक्टर सांगत असेल ना. मग पूर्वीच्या काळामध्ये याच पद्धतीनं सांगितलं जायचं की प्रसादामधून जर मूल होतं म्हणजे त्याला आयुर्वेदिक पद्धतीनं औषध दिलं जायचं. हा भाग तुम्ही विसरून गेले. महत्त्वाचं म्हणजे जो पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी विसरून चाललात आणि एकमेकाच्या विरोधामध्ये भाष्य करत आहे. म्हणजे आपली संस्कृती आपण आपल्या हाताने नष्ट करायला निघालो. हे काही शासनाने आणि याला काहीतरी नियम वगैरे घालायला पाहिजे ना. शासनाचं कुठंतरी चुकतंय असं मला तरी वाटतं. काहीतरी निष्काळजीपणा होतोय. कायद्याला बंधन राहिली नाहीत, पळवाटा निघाले. त्यामुळे कायद्याचा जे वचक आहे, जी महत्त्वाची बाजू आहे ती त्या ठिकाणी राहिली नाही आणि त्यामुळे कोणी उठसूट कोणाबद्दलही काहीही बोलतोय, त्याला अर्थच नाही राहिला. तो निरंजन टकलेसुद्धा काही बरळतो म्हणे तो कुंभमेळा म्हणे अकबराने सुरू केला. अरे इतिहास वाचा तुम्ही. इतिहास वाचायचा नाही, काही बरळायचं झोपेतून उठल्यावानी. काही त्याला अर्थ आहे का? इतिहासाची पानं तुम्ही वाचायला पाहिजे ना. मूळ इतिहास बाजूला ठेवून देता, मनानंच काही भरडीचं काही सांगताय लोकाला. म्हणजे चुकीचा इतिहास सांगू नका ना सर्वसामान्य जनतेला. कुणी कुंभमेळा चालू केला, कुणी काय सुरू केलं, म्हणजे कुठं काही ताळमेळ नाही आहे. रात्रीतून पुतळे बसवायचे आणि सकाळी आंदोलनं करायची, त्या पुतळ्याची विटंबना करायची. हे काय चाललंय महाराष्ट्रात मला काही कळतच नाही. आणि मला तरी काय वाटतं की हा जो पुतळा वगैरे जे काही प्रकार आहे ना, हे सर्वच्या सर्व पुतळे एक संग्रहालय तयार करायचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि सर्वच्या सर्व तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी ती सर्वच्या सर्व पुतळे एका ठिकाणी संग्रहित करायची. रस्त्यावर कुठेही पुतळा ठेवायचा नाही, जेणेकरून या महापुरुषाची विटंबना होणार नाही. कोणी त्याच्यावर ते घाण वगैरे टाकणार नाही, बुटा चपलाचे हार घालणार नाहीत. अशी व्यवस्था शासनाने करायला पाहिजे. ही चुकीची पद्धत आहे. रस्त्यावर पुतळे उभं करायचे, कुणीतरी विटंबना करायची, त्याच्यातून जातीवाद निर्माण करायचा. हा प्रकार व्हायला नाही पाहिजे. शासनाने काय करायला, एक संग्रहालय करायला पाहिजे. जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये जेवढी काही पुतळे आहेत तेवढी त्या संग्रहालयामध्ये स्थापन करायची. त्या ठिकाणी सर्वांनी जाऊन प्रत्येक पुतळ्याच्या जयंती, ज्या महापुरुषाची जयंती असेल त्या ठिकाणी त्या पुतळ्याला हार अर्पण वगैरे करायचा आणि त्या संग्रहालयामध्ये जाऊन ती जयंती पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे. रस्त्यावर पुतळे नको आहेत. त्यामुळे काय होतं की जातीवाद निर्माण होतं, तेढ निर्माण होती, समाजामध्ये विकृतपणा निर्माण व्हायला लागला. आणि हा विकृतपणा जर असाच चालू राहिला तर एक दिवस परत परकीयांना भारतावर आक्रमण करायला वेळ लागणार नाही. ते संधी साधून आहेत. सध्या आपण इराणची परिस्थिती पाहत आहोत. इराणवर काय झालं आहे की तिथला जो रासायनिक नैसर्गिक साठा होता, काय ते क्रूड ऑइल, ते फक्त निमित्त अमेरिकेला त्याच्यावरती हक्क गाजवायचा होता. भारतामध्ये करोडो टन सोनं मंदिरांनी, प्रार्थनास्थळांनी पडलेलं आहे आणि एक दिवस परत एकदा आक्रमण झाल्याशिवाय राहणार नाही. या अशा आपसी वादामुळे जोपर्यंत हा आपसी वाद संपणार नाही, राजकारणामधली ही राजकीय नेते मंडळी जोपर्यंत हा वाद मिटवणार नाहीत तोपर्यंत हे वाद चालूच राहणार आहे आणि एक दिवस परत एकदा भारत गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हजारो वर्षापूर्वी हीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि गेल्या 16व्या शतकानंतर, छत्रपतीच्या निधनानंतर, पेशवे संपल्यानंतर इंग्रजांनी भारतावर आक्रमण केले. कारण त्यांना कळून चुकले की हे लोक आपापसात भांडत आहेत आणि आज तीच परिस्थिती निर्माण होत आहे. आपण जर आपापसात भांडत राहिलो
तर परकीय परत एकदा भारताला गुलाम बनवल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. मी भविष्यवक्ता नाही, परंतु येणारा परिस्थिती आणि आजची परिस्थितीचा अभ्यास करून मी तुम्हाला हे सहज सांगतोय.